सुभेकरांनी कैद्यांकडून 300 कोटींची मागणी केली। भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केला। सुरेश धस यांनी माजी आमदार भीमराव धोंडेंचं त्यांना उत्तर आहे, तर 300 कोटी कोणताच अधिकारी मागू शकत नाही असं धोंडेंनी म्हटलं। 300 कोटी घेणे म्हणजे गृह खात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे असं धोंडे यांनी म्हटलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राचे पोलीस खातं लंडनपेक्षा चांगलं काम करतं असं देखील धोंडे यांनी म्हटलेलं आहे। सुरेश धस यांना आता भीमराव धोंडे यांनी उत्तर दिलेलं आहे। भागवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट। याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे। महाराष्ट्राचं गृह खातं सक्षम मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। यांच्या कालावधीमध्ये असं होणं शक्य नाही आणि कायद्याकडून 300 कोटी रुपयाचा मागणी कुठलाही महाराष्ट्राचा अधिकारी करू शकत नाही। ही चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे पोलिसांचं नीतिधैर्य कमी होतं, पोलीस बदनाम होतात। कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत किंवा गोष्टी आहेत, वक्तव्य आहेत ते माध्यमाला करू नयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।